नमस्कार मित्रांनो, समाधान काळे शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो। आज तुम्हाला ज्वारीची संपूर्ण खत नियोजन व्यवस्था सांगते मित्रांनो। तुम्ही पाहू शकता ही ज्वारी आपली 50 दिवसाची ज्वारी मित्रांनो। ज्वारी आपण हिला सर्वप्रथम काय केलं मित्रांनो, लावत्या वेळेस 13-40-13 खत दिलं। ज्वारीचं संपूर्ण नियोजन मित्रांनो, या ज्वारी लावता वेळेस आपण 13-40-13च्या 2 बॅग खत घेतलं मित्रांनो। 2 खत 13-40-13 घेतलं। नंतर त्याच्या 20 दिवसानं आपण डबल 13-40-13 एक खत सोडलं आणि त्याच्यासोबत आपण झिंक घेतलं मित्रांनो। झिंकचा असा फायदा आहे मित्रांनो की ज्वारी एकदम क्वालिटी मारते, पानं एकदम फ्रेश राहतं मित्रांनो आणि उत्पन्नामध्ये आपल्याला भरपूर फायदा होतो। तेच तिसरं वेळेस आम्ही वॉटर सोलर घेतलं मित्रांनो। तिसरा डोस जो होता तो आम्ही 13-40-13 वॉटर सोलर खत घेतलं आणि त्याच्यामध्ये झिंक घेतलं मित्रांनो। वॉटर सोलरच्या साहाय्याने सोडलं तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, जेव्हा कमी एकरी व्यवस्थित जर तुम्ही पाणी नियोजन जर केलं, टाईमोटाईम पाणी, टाईमोटाईम खत व्यवस्था केली तर एकरी 40 क्विंटल जाऊ शकते मित्रांनो। एकरी 40 क्विंटलपर्यंत ज्वारी जाऊ शकते, फक्त योग्य मार्गदर्शन, योग्य पाणी नियोजन। तुम्ही पाहू शकता मित्रांनो, ज्वारी खोड पाहू शकता मित्रांनो। हे पहा तुम्ही खोड, व्यवस्थित खोड पाहू शकता। वॉटर सोलर खतचा असा फायदा राहतो मित्रांनो की खत पूर्ण 90% खत लागतं। जे आपण वरून टाकतो मित्रांनो खत, तर ते वरचं जे खत राहतं, तर आपण जे फेकतो तर कमीत कमी फक्त 50% खत लागतं। तर जर आपल्याला नियोजन जर करणं आहे तर कमीत कमी आपण एक तर जुनी सिस्टीम होती की लोक कोरून खत टाकत होते, ते 90% खत लागतं आणि जे आपण वरून फेकतो ते कमीत कमी फक्त 50% खत लागतं। ते तर वॉटर सोलर जर सोडलं आपण नळीच्या साह्यानं तर ते 90% खत लागतं मित्रांनो। त्यासाठी तुम्ही ड्रिपचा वापर करा आणि वॉटर सोलर खत सोडा मित्रांनो। 13-40-13 असेल, 10-26 असेल किंवा 12-32-16 असेल किंवा 0-52-34 असेल, तुम्हाला जे सोडायचं असेल, पण वॉटर सोलरच्या साह्याने सोडा। निदान काय याचा फायदा काय होतो की हा खत पूर्ण 90% खत लागतं मित्रांनो। जर आपण वरून फेकतो तर ते वरून खत कमीत कमी 40% लागतं, कारण ते हवेत ते बाकीचं हे होऊन जातं, पाहून जातं मित्रांनो आणि ते फक्त दाण्याच्या स्वरूपात शेतामध्ये राहतं। वॉटर सोलरचा एवढा फायदा होतो मित्रांनो, तर आम्ही याच्यावर पहा तुम्ही 10 ते 15 दिवसाची जेव्हा होती त्याच्यावर आळीचा प्रादुर्भाव जादा झाला होता मित्रांनो। तर त्या आळीसाठी आम्ही स्पीड फवारलं। आळी ज्वारीवर सरआळी म्हणून पडली होती, त्याच्यावर आम्ही स्पीड फवारलं, तर स्पीडनं बरीचशी 75% आळी तर हे होऊन गेली मित्रांनो। आणि त्याच्यात स्पीडमध्ये आम्ही DAP घेतला होता, नॅनो DAP म्हणून मित्रांनो आता। तर नॅनो DAPचे बरेचसे असे फायदे आहे की ते जे आपण 1500-1600 रुपयाची खताची थैली घेतो, ती थैली न घेताना आपण फक्त लिक्विडमध्ये नॅनो DAP भेटतो मित्रांनो। तो नॅनो DAP जर आपण फवारला तर याच्यामध्ये आपल्या फवाऱ्यामध्ये ते डबल काम होतं मित्रांनो। आणि ते नॅनो DAP काय काम करतं मित्रांनो, जे खोडाची अवस्था आहे, तुम्ही खोड पाहू शकता मित्रांनो, खोड किती साईज गेन झालं आहे मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही। हे नॅनो DAP करतं मित्रांनो। तर तुम्ही फक्त पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन जर व्यवस्थित करलं मित्रांनो, तर कमीत कमी 40 क्विंटल ज्वारी कुठे गेली नाही। तुम्ही पाहू शकता आपली ज्वारी कशी मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तो शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा मित्रांनो।